नमस्कार मित्रांनो, NK मित्राचा सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता मी एक अनुभव आपल्यासमोर शेअर करणार आहे आणि त्या अनुभवातनं आपल्या सर्वांना एक चांगलं उद्दिष्ट मिळेल याची मला खात्री आहे. ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे. मला माझ्या कामानिमित्त अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये आणि काही देशांमध्ये प्रवास करावा लागतो. मागच्या वर्षी मी एकदा उत्तराखंडला माझ्या कामाच्या निमित्ताने गेलो होतो. उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या जवळ रुडकी नावाचं एक शहर आहे आणि जिथे उद्योगधंदे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. रुडकीच्या औद्योगिक परिसरात एकदा माझं काम होतं, व्यावसायिक कामामुळे मी तिकडे गेलो होतो आणि जाताना तिकडे मला शेअर रिक्षाने जाणं आवश्यक होतं, कारण त्या ठिकाणी दुसरं काही साधन नव्हतं. तर मी अशा शेअर रिक्षामध्ये ती रिक्षा भरण्यासाठी तो ड्रायव्हर वाट बघत होता, रिक्षावाला अजून माणसं येतील आणि रिक्षा पूर्ण भरली की मग पुढचा प्रवास सुरू करायचा. यासाठी मी त्या रिक्षामध्ये जाऊन बसलो होतो. काही प्रमाणात रिक्षा रिकामी होती, त्यामुळे ती एकाच ठिकाणी थांबली होती. 10 मिनिटं झाली मी बसलो होतो आणि माझं लक्ष समोर एक हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकत एक 22-24 वर्षाचा मुलगा त्या गाडीच्या बाजूला स्टूल ठेवून बसला होता. सकाळची वेळ होती, कोणी गिऱ्हाईक नव्हतं आणि तो मुलगा, त्यावेळेला मी त्याला 15 मिनिटं बघत होतो, तो सतत मोबाईलवर कुठली तरी व्हिडिओ किंवा रील बघत होता आणि मध्येच हसत होता. आता त्याचा प्रसंग जो मी बघितला त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की त्याचा गिऱ्हाईक पण नव्हतं, काही काम नव्हतं, वेळ जात नव्हता आणि तो वेळ जाणारी रीळ जे आहेत मोबाईलवर व्हिडिओज ते बघत होता आणि स्वतःचं मनोरंजन करत होता. 15 मिनिटानंतर मला राहवलं नाही, मी उठलो आणि त्या मुलाकडे गेलो आणि बघितलं तो काय बघत होता. तर तो वेगवेगळी मनोरंजनात्मक असलेली रीळ बघत होता. मग मी त्याच्याशी बोललो, त्याचं नाव विचारलं. तो बाजूच्याच गावातला शेतकरी कुटुंबातला मुलगा होता आणि तो त्याच्या शेतात, म्हणजे त्यांच्या कौटुंबिक शेतामध्ये असलेल्या उगवलेल्या भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी या शहरी भागात येऊन रस्त्यावर हातगाडी लावून ते विकत होता आणि वेळ जात नव्हता म्हणून रीळ बघत होता. आणि त्याचं साधारण 12वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं आणि पण तो पूर्णपणे शेतीचंच काम करत होता. ही त्याची माहिती घेतल्यानंतर मग मी त्याला एक जे मला जाणवला मनापासून तो सल्ला दिला. त्याला मी सांगितलं की तुझा आज वेळ जात नाही आहे आणि आज तुझ्यासमोर हे काम आहे की तू या भुईमुगाच्या शेंगा दिवसभर बसून तुला विकायच्या आहेत आणि जेव्हा गिऱ्हाईक तुझ्याकडे नाही आहे त्यावेळेला तुला वेळ घालवायला हे तू करतोयस. पण हाच वेळ, हीच रीळ, अशीच रीळ जर तू काही ज्ञान मिळवण्याची रीळ बघशील, ज्ञान मिळवण्याजोगी काही व्हिडिओज बघशील आणि तुझे स्वतःचे स्किल जर डेव्हलप करशील तर आज हा तुला रिकामा असलेला वेळ पुढच्या आयुष्यात तुला प्रगतीकडे घेऊन जाईल. हे ऐकून तो मुलगा माझ्याजवळ थांबला, म्हणजे आणि त्याने माझ्याशी हात मिळवला आणि तो बोलला की हिंदीमध्ये, कारण तो हिंदी भाषी प्रदेश असल्यामुळे, अरे ये आपने मुझे बहुत ज़रूरी सलाह दी, मैं इसके बारे में सोचूंगा. मी त्याला बोललो की हा तुला देवाने ही संधी दिलेली आहे आता, की तुला देवाने इथे बसवलं आहे, नियतीने ईश्वराने इथे बसवलेलं आहे आणि तू हे तुझं घरच्या कुटुंबाच्या गरजेपोटी हे काम करतोय. पण हाच जो वेळ आहे हा तू स्वतःला अपग्रेड करण्यासाठी, काही ज्ञान मिळवण्यासाठी जर घालवशील तर ह्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग केल्यासारखं होईल आणि निश्चितपणे भविष्यात तुला मोठ्या संधी उपलब्ध होतील. जेव्हा येतील तेव्हा तू सांगू शकतो की मला हे ज्ञान आहे. त्यामुळे असा रिकामा वेळ तू बिलकुल फुकट घालवता कामा नये. म्हणजे मनोरंजनात्मक रील्स जे आहेत किंवा व्हिडिओ जे आहेत आयुष्यभर बघता येतील, पण आता तुझं वय आहे की काहीतरी ज्ञान मिळवायचं आणि देवाने तुला ही संधी दिली आहे की तू इथे बसलायस, पण त्याच वेळेला हा वेळ तू ज्ञान मिळवण्यासाठी जर घालवशील, तशा प्रकारचे व्हिडिओ बघशील, काही स्किल डेव्हलप करणारे व्हिडिओज बघशील, तशा प्रकारचे रीळ बघशील तर तुझ्या आयुष्यात मोठी प्रगती तुला गाठता येईल. त्या मुलाच्या बरोबर त्याचे आजूबाजूच्या दुकानात असलेले मित्र तेही जमा झाले आणि त्यांनी सगळ्यांनी
सांगितलं त्याला की अरे हा विचार तू करायला पाहिजे आणि अशा प्रकारे हा जो रिकामा वेळ तुला आता मिळालेला आहे किंवा समजा देवाने दिलेला आहे तर ह्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. हा प्रसंग मी आपल्याला एवढ्यासाठीच इथे सांगतोय की आपणही जर आपल्याला अशी कुठली संधी असेल ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळवता येत असेल, जे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असेल, तर ते ज्ञान मिळवण्यात वेळ घालवा. मनोरंजनात्मक रील आणि व्हिडिओ बघायला आयुष्य पुढे पडलेलं आहे, पण तरुणपणात प्रत्येक सेकंद ही स्वतःच्या प्रगतीसाठी अपग्रेडेशनसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे आणि ज्ञान मिळवणं फार गरजेचं आहे. तर आपण सर्व या गोष्टीकडे लक्ष द्याल अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.